नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाची भरती निघाली आहे। 2024 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाची भरती निघाली आहे। 2024 ही भरती आहे। पदाचे नाव काय आहे? कॉन्स्टेबल जीडी रायफलमॅन जीडी हे पदाचे नाव आहे। आणि जागा किती असणार आहेत? 39,481 इथे जागा असणार आहेत। आणि फोर्स नुसार जागा किती असणार आहेत बघा। पद संख्या सीमा संरक्षण BCF बघा 15,654 जागा इथे असणार आहेत। बघा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF 7,145 जागा असणार आहेत। आणि केंद्रीय राखीव दल CRPF म्हणजे बघा 11,541 जागा असणार आहेत। आणि सशस्त्र सीमा दल SSB इथे 819 जागा असणार आहेत। इंडो तिबेट बॉर्डर पोलीस मध्ये बघा 3,117 जागा असणार आहेत। आसाम रायफलमॅन मध्ये बघा 1,248 जागा असणार आहेत। त्याचनुसार सचिवालय सुरक्षा दल इथे 35 जागा असणार आहेत। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो इथे NCB 22 जागा असणार आहेत। अशा प्रकारे हे बघा पद संख्या इथे तुम्हाला दिलेल्या आहेत। ज्या पदानुसार इथे पद संख्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता। त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता इथे काय पात्र असणे गरजेचे आहे? 10वी पात्र असणे गरजेचे आहे। आणि वयोमर्यादा काय आहे? 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज शुल्क कसे असणार आहे? जनरल OBC साठी 100 रुपये आणि ST मागासवर्गीय वर्ग आणि महिलांसाठी फी नाही आहे। त्याच पद्धतीने बघा अर्ज पद्धती कशा पद्धतीने अर्ज करायचे? ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। आणि वेतन श्रेणी किती असणार आहे? इथे 21,700 ते 69,100 इथे सॅलरी असणार आहे। 21,700 ते 69,100 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। नोकरीचे ठिकाण कुठे आहे? संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी असणार आहे। आणि अर्ज सुरू होण्याची तारीख काय आहे? 5 सप्टेंबर 2024 होणार। बघा, अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 5 सप्टेंबर 2024। बघा, अर्ज सुरू झालेले आहेत। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण डिटेल पाहू शकता। त्याच पद्धतीने शैक्षणिक पात्रता बघा इथे दिलेली आहे। आपल्याला शैक्षणिक पात्रता सुद्धा इथे लागणार आहे तुम्हाला। बघा, जनरल SC OBC प्रवर्गासाठी उंची 170 आणि छाती 80/5 असं लागणार आहे। ST साठी बघा 162.5 आणि 76.5 अशी तुम्हाला इथे छाती आणि उंची लागणार आहे। आणि जनरल SC OBC साठी हाईट किती लागणार आहे? 157 महिलांसाठी। आणि इथे काही पण नसणार आहे, छाती इथे महिलांसाठी नसणार आहे। त्याच पद्धतीने बघा मोड ऑफ सिलेक्शन कशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होणार आहे? SSC GD कॉन्स्टेबल भरतीच्या 2024 भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा होणार आहे। CBE ही परीक्षा मल्टिपल चॉईस प्रश्नोत्तर असणार आहे। आणि शारीरिक मापदंड चाचणी PST काय असणार आहे? उंची, छाती, वजन यांचे मापदंड तपासले जातील। अशा पद्धतीने PST टेस्ट असणार आहे। आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET टेस्ट असणार आहे तुम्हाला। बघा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET टेस्ट असणार आहे। धावणे, उंचउडी, लांब उडी अशा कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत। आणि वैद्यकीय तपासणी सुद्धा इथे होणार आहे। आरोग्य चाचण्या घेतल्या जाणार आहेत। आणि कागदपत्रे पडताळणीमध्ये काय होणार आहे? सर्व कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहेत। अशा प्रकारे तुम्हाला इथे कागदपत्रे पडताळणी आणि एक्झाम घेतलं जाणार आहे। बघा, त्याच पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे? वरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। आणि ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। अर्ज सादर करण्यासाठी सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही संपूर्ण वाचू शकता। अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला
अर्ज कसा भरायचा याची लिंक दिली जाईल, तिथून तुम्ही अर्ज भरू शकता। ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपासणी भरली आहे का हे तपासणे सुद्धा गरजेचं आहे। ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही बदल दुरुस्ती फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही। यासाठी तुम्ही अर्ज हा काळजीपूर्वक भरणे गरजेचं आहे। अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे। यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे। यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। त्याआधीच तुम्ही सविस्तर डिटेल पाहून तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला PDF डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल, PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही सविस्तर सूचना वाचून घेणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता। बघा, ही अशा प्रकारचं नोटिफिकेशन लिंक आहे। तुम्हाला इथे इम्पॉर्टंट डेट दिलेले आहेत। डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन 5/9/2024 पासून सुरू झालेले आहे। लास्ट ऑफ सबमिशन 14/10/2024 पर्यंत इथे तुम्ही हे करू शकता। आणि मेकिंग ऑनलाईन फी भरू शकता 15/10। आणि विंडो ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन डेट सुद्धा इथे दिली जाणार आहे। 5 ते 7 तारीख तुम्हाला इथे देणार आहे। आणि टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे। त्याचनंतर तुम्ही इथे पाहू शकता, बघा, जनरल आणि फिमेल अशा प्रकारचे इथे वॅकन्सी डिटेल्स दिलेला आहे। आणि टोटल जागा किती असणार आहेत? 39,481 जागा असणार आहेत। आणि तुम्हाला इथे जागानुसार बघा, मेलसाठी किती जागा असणार आहेत आणि फिमेलसाठी किती जागा असणार आहेत ते सुद्धा इथे दिलेलं आहे। 35,612 हे मेलसाठी जागा आहेत आणि 3,869 हे फिमेलसाठी जागा आहेत। SC ST OBC EWS UR साठी इथे तुम्हाला दिलेला आहे। BCF CSI CRPF SSB ITBP AR SSF NCB असं महिला इकडे फिमेल आणि इकडे मेलसाठी इथे जागा दिलेल्या आहे। अशा पद्धतीने इथे वॅकन्सी डिटेल आहे। 39,481 जागांसाठी ही वॅकन्सी डिटेल आहे। अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।